नमस्कार, मी पूनम गिड्डे. आपण पाहत आहात स्टार माय मराठी न्यूज. आपली बोली, आपली भाषा. सर्व जवळवासियांना मी नम्र अभिमान करतो, नमस्कार करतो. आपल्या महान देशामध्ये सुरवंतीचा बाळ काशीलिंग वीरप्पा, महालिंगराया याचा गुरु काशीलिंग वीरप्पा, अक्का मायागाचा बंधू काशीलिंग वीरप्पा याला मी नमस्कार करतो. आपल्या कुलदेवतेला नमस्कार करतो. आम्ही आपल्या सांगोला तालुक्यातील 11 वेळा निवडून गेलेले माननीय गणपतआबा देशमुख यांना मी नमस्कार करतो. आपल्या सांगोला तालुक्यातून सर्व जनतेने ज्या पद्धतीने गणपतराव देशमुख आबा यांना 11 वेळा निवडून दिलं, 11 वेळा मुंबईमध्ये विधानसभेमध्ये पाठवलं, त्याच पद्धतीने आज आपण काशीलिंग वीरप्पा याला स्मरण करूया. काशीलिंग वीरप्पा आपला कुलदैवत याला स्मरण करूया आणि आज एक संकल्प करूया. ज्या पद्धतीने विश्व रेकॉर्ड केलेला आहे माननीय गणपत आबांनी, ज्या पद्धतीने विश्व रेकॉर्ड केलेला आहे हे आपल्या मतदानातून घडलेलं आहे. हे जे विश्व रेकॉर्ड केलेलं आहे 11 वेळा निवडून जाण्याचं, हे तुमची किमया आहे, तुमची ताकद आहे. जवळवासियांची, सांगोला तालुक्याची ताकद ही आहे की विश्व रेकॉर्ड करायची ताकद आहे. आणि आपल्याला ज्या पद्धतीने 11 वेळेला माननीय आबांना आपण माननीय आबांना विधानसभेत पाठवला, त्याच पद्धतीने संसदेत पाठवायचा संकल्प आज करायचा आहे. माननीय इंजिनियर भोटकडे साहेब यांना सुद्धा 11 वेळा संसदेत पाठवायचा आपण आज संकल्प करायचा दिवस आहे. आपला मुलगा, आपला भाऊ माननीय इंजिनियर भोटकडे साहेब हे माडा लोकसभा 2024च्या निवडणुकीच्या रिंगणात देवाचा आशीर्वाद घेऊन, देवाचा भक्त निवडणुकीत उभा आहे, निवडणुकीच्या रिंगणात उभा आहे. तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी तुमच्या एका मताची ताकद काय आहे हे सर्व जगाला तुम्ही दाखवून दिलेलं आहे. माननीय गणपतआबा यांना 11 वेळा निवडून देण्याची ताकद तुम्ही ठेवलेली आहे. आणि त्याच पद्धतीने दिल्लीमध्ये संसदेत 11 वेळा पाठवायचा आज आपण संकल्प करायचा आहे. आपण फक्त 2023चा विचार करत नाही, येणाऱ्या प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आपल्या हक्काचा माणूस, सांगोल्याच्या मातीतला माणूस आपल्याला दिल्लीत पाठवायचा आहे. आपण मुंबईमध्ये 11 वेळा पाठवू शकतो, तर दिल्लीमध्ये का नाही? गेल्या 70 वर्षामध्ये आपण एकदाही आपला माणूस, हक्काचा माणूस पाठवलेला नाही. दिल्लीमध्ये गेल्या 70 वर्षामध्ये संसद होळकरांची, आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची जी संसद ज्या जागेवर उभी आहे ती जागा आपल्या मंदारा होळकरांची आहे. आपल्या मंदारा होळकरांची जागा आहे, त्या जागेमध्ये संसद उभी आहे. त्या संसदेमध्ये गेल्या 70 वर्षात आपल्या हक्काला माणूस गेला नाही, आपण पाठवला नाही. आपली शक्ती होती, आपल्या मताची ताकद होती. आपण आबांना पाठवलं, 11 वेळा मुंबईत पाठवलं, विधानसभेत पाठवलं. आपण दिल्लीमध्ये पण पाठवू शकलो असतो, पण गेल्या 70 वर्षामध्ये आपलं दुर्दैव हे आहे की आपल्या हक्काचा माणूस, आपला माणूस, विरोधाचा भक्त आपण दिल्लीमध्ये संसदेत पाठवलं नाही. संसदेत पाठवण्यासाठी लोकसभा आहे, माडा लोकसभा 2024 ही निवडणूक ही आमदाराची, सरपंचाची नाही, ही खासदाराची निवडणूक आहे. ही खासदाराची निवडणूक आहे. दिल्लीत पाठवण्यासाठी आपल्याला माननीय इंजिनियर भोटकडे साहेब यांना आशीर्वाद देण्याची गरज आहे. माननीय भोटकडे साहेब यांचा हा संघर्ष मोहिते पाटील यांच्या विरोधात नाहीये, निंबाळकर पाटील यांच्या विरोधात नाहीये. ही माणसं खूप मोठी आहेत, आपण खूप छोटे आहोत.
पण आपण बिरोबाचे भक्त आहोत. आपण गणपतराव आबा देशमुख यांच्या विचाराचे वारस आहोत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या विचाराचे वारस आहोत. पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी 35 वर्ष राज्यकारभार केला. पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी 25 वर्ष राज्यकारभार केला. संपूर्ण भारतभर मंदिर बांधली, संपूर्ण भारतभर अन्नछत्र धर्मशाळा काढल्या, लोकांचं कल्याणकारी राज्य निर्माण केलं. बाई असून आपल्या धनगराची एक माता संपूर्ण भारतामध्ये हजारो मंदिराचा जीर्णोद्धार केला. 35 वर्ष लोकांचं कल्याण करण्याचं राज्य केलं. त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या विचाराचा वारसा, पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या विचाराचा वारसा, माननीय आबा देशमुख यांच्या विचाराचा वारसा घेऊन आपला बिरोबाचा भक्त, या मानदेशाच्या मातीतला माणूस आपल्याला दिल्लीत पाठवायचा आहे. आपल्याला दिल्लीत पाठवायचं आहे. आज आपल्याला एकच विचार करायचा आहे, एकच संकल्प करायचा आहे. गेल्या 70 वर्षात आपल्या आजोबांनी, आपल्या वडिलांनी, आपल्या चुलत्यांनी, आपल्या पेट पाहुण्यांनी, इतर प्रस्थापितांना गेली 70 वर्ष निवडून दिलं. आपला एकदाही 70 वर्षात माणूस दिल्लीत गेला नाही. पण आपल्या ताकद होती, पण आपण ती कधीच वापरली नाही. आम्हाला आपण 11 वेळा पाठवू शकलो. याचा अर्थ आपल्या संसदेमध्ये आपला 1 खासदार पाठवू शकलो असतो, पण आजपर्यंत आपण कधीच पाठवला नाही. पण आता का वेळ आली हे, कारण आपल्या समाजाचा विकासाचा प्रश्न आला आहे. आपल्या समाजाच्या विकासासाठी आरक्षणाचा प्रश्न आहे. आरक्षणाचा सामाजिक प्रश्न, आपल्या एसटी आरक्षणाचा समाजाचा प्रश्न संसदेमध्ये मांडू शकतो. तो खासदार आपण गेल्या 70 वर्षात पाठवला नाही. गेल्या वर्षी जो खासदार आपण या माढा मतदारसंघातून पाठवला त्यांनी आपल्या आरक्षणाचा विषय मांडलेला नाही. आपला आरक्षणाचा विषय जर सोडवला असता तर आज आपल्या गोटोगडे साहेबांना निवडणुकीच्या रिंगणात उतरायची गरज नाहीये. पण आज आपल्याला सत्तासाठी संघर्ष नसून आपल्या समाजाच्या विकासासाठी आपला प्रश्न आपल्याला सोडवला पाहिजे. दुसऱ्याच्या भरोश्यावर गेले 70 वर्ष बसलो. किती वर्ष तुम्ही दुसऱ्याच्या भरोश्यावर बसणार? किती वर्ष दुसऱ्याची पोट भांडणार? आपल्या पोराला पण जरा मोठं होऊ द्या, आपल्या माणसाला पण जरा मोठं होऊ द्या. दुसऱ्याच्या पोराला किती दिवस मोठं करणार, किती दिवस खांद्यावर घेणार? गेले 70 वर्ष झालं आपल्या आरक्षणाचा प्रश्न आहे. कुठलाही खासदार दिल्लीमध्ये आपला प्रश्न मांडत नाही. गेले 5 वर्ष माड्याचा खासदार होता, त्याने आपला प्रश्न मांडला का? आता मतदान मागायला आलेला आहे, तुम्ही विचारा प्रश्न, आमचा प्रश्न का नाही मांडला? मग आमच्या पोराला मत द्यावं की तुम्हाला द्यावं? किती वेळा तुम्हाला डोक्यावर गेले 50 वर्ष तुमच्या घरामध्ये सत्ता, तरी आमच्या आरक्षणाचा प्रश्न एकदा सुद्धा दिल्लीमध्ये मांडत नाहीये. आमचा प्रश्न सुटणार कसा? आपल्या गोरगरीब प्रामाणिक कष्टकरी माणसाचा प्रश्न सुटणार कसा? मग आपल्याला संपर्क करावे लागेल, आपल्याला निवडणुकीच्या मैदानात उतरावं लागेल. हा विचार करून तरुणदार नेतृत्व इंजिनियर गोटोगडे साहेब हे निवडणुकीच्या रिंगणात उभा आहे. तुमच्या मताची काय ताकद आहे हे सर्व जगाला माहीत आहे. तुम्ही जर सांगोला तालुक्यानं ठरवलं तर तुम्ही एकदा काय 11 वेळा इंजिनियर गोटोगडे साहेबांना तुम्ही दिल्लीत पाठवू शकता. आपल्या इंजिनियर गोटोगडे साहेबांना एकदा नाही तर 11 वेळा पाठवू शकतो. आपल्याला एकच नम्र विनंती करतो, शेवटची विनंती करतो आणि माझे मी 2 शब्द संपवतो. आपला हा देवाचरणी आपण, मायाच्या चरणी आपण, बिरोबाच्या चरणी आपण प्रार्थना करूया. आपली ताकद कमी आहे, पण आमचा वारसा मल्हारराव होळकरांचा आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा आहे आणि बिरोबाचा आशीर्वाद आपल्याकडे आहे. तर आपण बिरोबाचरणी प्रार्थना करूया. हे देवा आम्हाला बुद्धी दे, बळ दे, शक्ती दे, बुद्धी दे आणि या प्रस्ताविताचा विरोध लढण्याची आम्हाला शक्ती दे, बुद्धी दे, हिंमत दे, बळ दे आणि आमच्या समाजाच्या कल्याणाकरता, आम्हाला समाजाच्या सेवेकरता तुझ्या आशीर्वादाची गरज आहे. आणि सर्व जवळवासींना विनंती करतो की तुमचा आशीर्वाद
या माननीय इंजिनियर होतकरे साहेब यांच्या डोक्यावर तुमचा हात असू द्या ही नम्र विनंती करतो आणि मी माझ्या 2 शब्दाचा विचारतीच बिरोबाचे मी अर्पण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व महापुरुषांना पहिल्यांदा विनम्र अभिवादन करतो आणि 12 लोकसभा निवडणुकीचे सुरुवाती निर्माण समितीचे अधिकृत उमेदवार इंजिनियर रामचंद्र मायाप्पा घोटुकडे यांच्या तुतारी चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा असं आव्हान आपल्या सर्वांना करतो. आज आवळ्या गावामध्ये 12 लोकसभेचे थोडक्यात आमची संता सभा आहे. या संता सभेच्या निमित्तानं आपल्याला एवढं सांगतो की प्रस्थापित घराण्यांना आजपर्यंत तुम्ही मतदान केलं. 70 वर्ष झालं तुम्ही प्रस्थापित घराणे मोठे करत चाललाय. घराण्याशिवाय वाढवत चाललाय. लोकशाही आता अत्यंत धोक्यात असताना सुद्धा तुम्ही प्रस्थापित घराण्यांच्याच पाठपुढं का जात आहे हे मला आजपर्यंत समजलं नाही. आमच्यासारख्या युवकांना वयाच्या 21 वर्षी पक्ष करावा लागतो आणि प्रस्थापितांच्या घराण्याच्या युवकांविरोधात लढावं लागतं. व तुम्ही 70 वर्ष आपल्या आजोबांना आपल्या बंधुबांना त्यांनाच मतदान केलं. नवयुवक सुद्धा त्यांनाच मतदान करतायत. नक्की त्यांच्याकडे कोणतं आधार असा आहे की तुम्ही ते तुम्हाला जर लागते तर मतदार राजांनो माझ्या हात जोडून विनंती आहे. 2018 साली आम्ही शिवाजी महाराजांची स्थापना केली आणि त्याचा उमेदवार आपल्या मतदारसंघात दिलेला आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय लोक म्हणतात पाणी आणलं पाहिजे, काय लोक म्हणतात रस्त्यात कामं झाले पाहिजे, काय लोक म्हणतात शेवटच्या आमची निवडणूक आहे आम्हाला निवडून द्या. याची शेवटची निवडणूक संपते की नाही हेच शक्यता कमी आहे. आपला जो इंजिनियर आहे त्यांना सर्व ज्ञान आहे. इंजिनिअरिंगमध्ये गोल्ड मेडलिस्ट आहेत ते. पाणी कसं आणायचं, कुठनं आणायचं, कुठल्या मॅपनं आणायचं हे त्यांना चांगलं कळतं. गेल्या 5 वर्षामध्ये तुमच्या महाराष्ट्र मतदारसंघामध्ये पाण्याचा थेंब आला नाही. नुसतं पाणीदार खासदार म्हणायचं आणि पाणी आणायचं नाही अशी भूमिका या प्रस्थापित घराण्यांनी आणि घराण्यांशी केलेली आहे. मी जास्त काय आपला वेळ घेणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मूलमंत्रावरती आम्ही चालत आहोत. आम्ही शिकलेलो आहे, संघटित झालेलो आहे आणि प्रस्थापित आणि घराण्यांच्या विरोधामध्ये आम्ही संघर्ष करतोय. छत्रपती शिवरायांनी वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वरच्या मंदिरामध्ये एक शपथ घेतली की स्वराज्य स्थापनेची आणि स्वराज्याचं सुराज्य करण्यासाठी तुमच्या सर्व जागरूक मतदारांनी, सुज्ञान मतदारांनी इंजिनियर गुडकर साहेबांना बहुमताने विजय करावं एवढं त्या ठिकाणी बोलतो आणि या ठिकाणी बोलण्याची संधी आयोजकांना मला दिली त्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करतो आणि एकच जोरात एक बोलतो रामकृष्ण हरी रामचंद्र गुडकर साहेबांची तुतारी. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी मी मनोगत व्यक्त करण्यासाठी आलेलो नाही. मी साधा रोज रानामध्ये जाणारा, एखाद्या ठिकाणी नोकरी करणारा, रोज काबाड कष्ट करणारा आणि त्या माय माऊलीचे दिलेले शब्द ऐकणारा एक साधा उस्तऱ्याचा पोरगा आहे. माझ्या वडिलांनी 11 वर्ष उस्तरी केली आणि त्याच बापाचं मला काहीतरी देणं लागतो म्हणून मला या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरावं असं वाटलं. निवडणुकीचं रिंगण म्हणजे हे साधन आहे. हे प्रस्थापितांच्या विरोधात केलं जाणारं रणांगण आहे. या जवळा या गावातील माझी सर्व ग्रामस्थांना, सर्व युवकांना, सर्व ज्येष्ठ माणसांना, सर्व वारकरी संप्रदायातील माणसांना माझी विनंती
त्यामुळं साहेब तुम्ही काळजी करू नका. हे सांगोला तालुक्यामध्ये एकही गरीब खासदारकीच्या पात्रतेचा नाही, कारण ते माघार घेण्यामध्ये एक्सपर्ट आहेत. अरे पण अहिल्यादेवी होळकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारानं प्रेरित झालेला म्हाताऱ्याचा पोरगा, तुमचं पोरगा, तुमचं लेकरू, अरे तुमचा भाव रिंगणामध्ये उतरलाय. अरे तुमच्या सहकार्याशिवाय तो येईलच कसा? तुमच्या सहकार्याशिवाय हे लेकरू निवडून येईलच कसा? अरे आज तुम्ही एवढाही केलाय. मोहिते पाटील आणि निंबाळकरांच्या काळजामध्ये धडका उठलाय. त्यांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि बघा पुन्हा एकदा रामकृष्ण हरे वाजवा 8 नंबरची सुतारे. आम्ही फिनारेतली औलाद नाही, आम्ही फकात महातक सांगणारे औलाद आहे. आम्ही उच्च शिक्षित प्राध्यापक आहे. त्यामुळं आम्हाला कोणाची भयाची गरज नाही. जवळ गाव सांगोला हे भयमुक्त झाला पाहिजे. कोणालाही मी स्वतः जगू शकतो, स्वतः घडू शकतो. एखाद्याचा कारखाना पाहिजे, एखाद्याची शिक्षण संस्था पाहिजे, एखाद्याची MIDC पाहिजे. या गावातील पोरगा MBBS होऊन डॉक्टरेटला गेला पाहिजे, हे आमची अपेक्षा आहे. या रिंगणामध्ये उतरायचा उद्देशच आहे की या तालुक्यातील प्रस्थापित लोकांना सुद्धा काही जणाला तुतारी चिन्ह आलंय. पण मी बाळमामापाशी एक विनंती केल्या, आम्ही निवडून येणार आहे आणि आमची चुकून मत या मोठे पाटलांच्या पदरामध्ये टाकू नका, नाहीतर चुकून ते निवडून यायचा. अरे तुतारी साधी नाही आहे, ही तुतारी लग्नातली आहे. आणि लग्नात जी तुतारी लावली जाते त्या तुतारीतून वधूवरांचं चांगलं आयुष्य होतं. त्याचं घर रेटिंगला लागतं, बायका पोरं सुखी राहतात, तो बंगला बांधतो, शेती घेतो. आणि त्यामुळं आम्ही ही तुतारी 8 नंबरची निवडली. मित्रांनो, आम्हाला गेली 70 वर्ष झालं आमच्या घराण्यावर अन्याय केला. मला प्रस्थापितांना विचारायचंय, काय बिघडवलं? आमच्या घराण्यानं काय बिघडवलं? अरे डॉक्टर भाई गणपतरावजी देशमुख साहेब यांच्या विचारानं काय बिघडवलं? अरे भाई देशमुख जर असते तर रामचंद्र गोटवडेंना म्हणले असते. रामकृष्ण हरे वाजवा 8 नंबरची सुपारी. आता मागे नाही लेकरा, आता तुला भिडायचंय, कारण सांगोल्याचं नाव हे पूर्ण या केंद्रामध्ये गेलं पाहिजे. अरे कोण ते नरेंद्र मोदी? कोण आहे ते? मी त्यांना ओळखत नाही. माझ्या शेतकऱ्याच्या अकाउंटवर 15 लाख रुपये टाकणारे कुठं आहेत ते? हम वो करेंगे, हम ये करेंगे, हम जो नहीं करेंगे वो भी वो बोलेंगे, ऐसा वो नरेंद्र मोदी कहता है. मेरे भाई और बहनों, मैं आपको चाहता हूँ इस सभा में आने वालों को जिंदाबाद इंजीनियर रामचंद्र जी भुटुंडे को बड़े बहुमत से विजयी करो. आणि याच आशीर्वादानं जवळाय गाव उद्याचा आमदार कोण करणार? उद्याचा या तालुक्यातला भाई गणपतरावजी देशमुख साहेब यांच्या विचाराचा आमदार आम्ही ठरवणार. आणि जे आम्हाला सहकार्य करतील त्यांनाच आम्ही उद्याच्या आमदारकीमध्ये, JP मध्ये, ग्रामपंचायतीमध्ये सहकार्य करणार. नाही तर नामा सहकार्य नाही, तुम्हाला सहकार्य उद्या रिंगण भिडायला तेवढं भिडो. अरे आमचा एकही कुठं कारखाना नाही. तुम्ही म्हणाल RY भेटवडे लाववर चला. अरे मी नाही बोलत नाही रे, माझं कुठेही दारूचं दुकान नाही, माझा कुठलाही कारखाना नाही. माझ्या रानामध्ये या
अरे ज्या दिवशी बाळूमामाचा फेटा माझ्या साहेबांच्या डोक्यावरती आला, डोक्यावर नेसलं, अंगावरती काठी घेतली, त्याच वेळेला नरड्यावरती जरी सुरी दिली, त्यावेळेला माग हसणार नाही हा शब्द दिला. आणि उद्याच्या 7 तारखेला या प्रस्थापितांना दाखवायचं आहे की पहिल्या मशिनीवरचं 8 नंबरचं आहे रामकृष्ण हरे. साहेबांचं नाव सुद्धा रामचंद्र रामकृष्ण हरे. वाजवा 8 नंबरची तुतारी. हिजनपूरच्या जवळ या गावामध्ये अहिल्या देवींच्या आशीर्वादाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्वानं लिहिलेल्या संविधानाच्या आशीर्वादानं सगळ्या ग्रामपंचायती पूर्ण आमदारकीचा निर्णय आम्ही घेणार. ही आमची जनता घेणार, ही माता माऊली घेणार. त्यामुळं आज सहकार्य करा. मला सांगोला तालुक्यातून साहेबांना भरपूर फोन आले, भरपूर नेत्यांचे फोन आले. साहेब आम्ही तुम्हाला उघड उघड मतदान देऊ शकत नाही. मी म्हणलं बाबांनो उघड उघड राहू द्या, गपचीप 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 तरी करा. कारण आपला नेता डॉक्टर भाई गणपतरावजी देशमुख साहेब आणि गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या तत्वानं आपल्याला दिल्लीमध्ये न्यायचं आहे. आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा आहे, मायाच्या प्राण्याचा प्रश्न सोडवायचा आहे. माझी सर्व युवकांना, युवतींना, कष्ट करणाऱ्या रोजगारांना, शेतकऱ्यांना, सर्व संत मंडळींना विनंती आहे, एकदा पदर पसरतो, ते घोंगडा हातामध्ये घेतो आणि रामचंद्रजी घुटवडे साहेब यांच्या 8 नंबरच्या तुतारीवर, आपल्या लेखनाच्या तुतारीवर मत मारा आणि बहुमतानं विजय करा. पुन्हा 5 वर्षांना निंबाळकरांनी मोठे पाटील भेटायला सुद्धा येणार नाही. एवढं बोलून मी माझे 2 शब्दात संपवतो. जर ओघानं काय चुकलं, कुणाला लागला असेल तर मोठा भाऊ, मोठी बहीण म्हणून माफ करा. धन्यवाद. येळकोट येळकोट. जय मल्हार. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भीम. महामानव डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेजी, सर्वांना, या महापुरुषांना सर्वांना प्रथम मी नतमस्तक होतो. आणि माझे जे 2 मिनिटाचं मनोगत आहे ते मी प्रारंभ करतो. सभेला थोडा उशीर झाला कारण स्टेजची तयारी लवकर झाली नसल्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो. जवळा गावातील 18 पगड जातीतील बहुजन, गरीब मराठा समाज, धनगर, कोळी, मुस्लिम समाज, सर्व समाजाला मला सांगायचं आहे, ही लढाई निंबाळकर विरुद्ध गुटगुळे, मोहिते पाटील विरुद्ध गुटगुळे अशी लढाई नाही मित्रांनो. ही लढाई म्हाताऱ्याचं, गरीब घराचं पोरग विरुद्ध प्रस्थापित अशी लढाई आहे. निंबाळकरांच्या घरात गेले 35-40 वर्ष झालं सत्ता आहे. त्यांचे वडील 2 टर्म खासदार होते. मोहिते पाटलांच्या घरामध्ये 50 वर्ष झालं सत्ता आहे. त्यांचे आजोबा मंत्री होते, चुलते उपमुख्यमंत्री होते. मग यांना मित्रांनो, यांना सत्ता कशासाठी पाहिजे? आजपर्यंत तुम्ही सत्ता भोगली, अजूनही इथल्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही, अजूनही इथल्या लोकांच्या हाताला काम नाही, अजूनही आपल्या मायमाऊलीच्या हाताला काम नाही. रस्त्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, अनेक प्रश्न आवाजून इथं बसलेत. शेतकऱ्यांच्या छावणीचा प्रश्न आहे. मग हे प्रश्न अजूनही का सुटलेले नाही आहेत? अरे तुम्ही 40-50 वर्ष सत्ता भोगता आणि आता पण तुम्हाला सत्ता कशासाठी पाहिजे? आणि ते जे आहेत निंबाळकर असतील किंवा मोहिते पाटील साहेब यांना आता साहेबच बनावं लागेल, कारण त्यांच्या कार्यकर्त्यांची आमच्यावर बरेच टीका टिप्पणी चालू आहे. तर या साहेबांना मला सांगायचं आहे, तुम्ही 5 वर्षातनं तुम्हाला जवळा कसं दिसतं?
5 वर्षातनं तुम्हाला गेरडी कशी दिसते आणि 5 वर्षातनं तुम्हाला सांगोल तालुका कसा दिसतो. तुम्ही कुठल्या तालुक्यातला आहे? तुम्ही एक जण आहे फलटणचा, दुसरा आहे माळशिरसचा. अरे तुम्हाला गोष्ट माहित असेल माझ्या शेतकरी बांधवांना, ज्याचा वाढपी ओळखीचा असतो का नाही त्याला जास्त खायला मिळतं. मग वाढपी आपल्या सांगोल तालुक्यातला पाहिजे का नाही? आपला वाढपी आपल्या सांगोल तालुक्यातला या लोकसभेला पाहिजे का नाही? होय पाहिजे. जर आपल्याला पाहिजे असेल तर तुमच्यासाठी एक संधी चालून आली आहे, ती म्हणजे इंजिनियर रामचंद्र मायप्पा घोटुगडे या युवकांना संधी निर्माण केली आहे. मित्रांनो, राजकारणात संधी ही मिळत नसते तर ती हिसकावून घ्यावी लागते आणि जितनी संख्या वाढी उसकी उतनी भागीदारी आहे का मित्रांनो? या महाराष्ट्रामध्ये या माढा लोकसभामध्ये जर ओबीसी बहुजन आणि धनगर समाजाचे जर मतं काढले तरी 70% पेक्षा जास्त होतात मित्रांनो. पण आपल्याला उमेदवारी दिली का? या प्रस्थापित पक्षांनी उमेदवारी का देत नाही? आपण त्यांना सवाल केला पाहिजे की तुम्ही प्रस्थापित पक्ष आमची मतं 70 वर्ष झालं घेताय, आमच्या समाजाला, आमच्या बहुजन समाजाला, आमच्या ओबीसी समाजाला तुम्ही लोकसभेची उमेदवारी का देत नाही? अरे प्रत्येकाने बोललं पाहिजे, किती दिवस तुम्ही सहन करणार आहे? त्यामुळं हा संघर्ष आहे. हा काय संघर्ष आहे? त्या इंजिनियर रामचंद्र घोटुगडेचा नसून हा तुमचा आमचा सर्वसामान्य कुटुंबातल्या प्रत्येकाचा संघर्ष आहे. तुमच्या मुलाच्या वाट्याला संघर्ष येऊ नये म्हणून आम्ही लढतोय. आज मला माळशिरस, फलटण 8-10 दिवस झाले, जवळजवळ हजारो फोन आले. तुला बघतो, तुला हे करतो, तुला ते करतो, तुला संपवतो. अरे असले मी 100 बोलतो. तुम्ही आता तिकडचा फलटणचं माळशिरसचं मला फोन करू नका. सांगोल तालुक्यातली काय माती आहे तुम्हाला दाखवून देतो. अरे सांगोल तालुक्यातली माती काय साधी सुधी माती नाही. मी अनेक ठिकाणी गेलो, मानमध्ये गेलो, माळशिरसमध्ये गेलो, फलटणमध्ये गेलो, माड्यात करमाळ्यात. मला म्हणतात साहेब तुमचं गाव कुठलं, साहेब तुमचा तालुका कुठला? अरे मी अभिमानानं सांगतो माझा सांगोल तालुका आहे. बाई गणपतराव देशमुख साहेबांचा तालुका आहे. हे अभिमानानं सांगताना माझी छाती फुगून येते. तसं कोणाला हाय काय तर सांगण्याचा अधिकार. आपण कधी अर्ज भरत नाही, आपण कधी प्रक्रियेत जात नाही, त्यामुळं आपल्या तालुक्याचं नाव होत नाही. तर इथनं पुढं आमचा जोडपी राहील आणि तालुक्याचा, या सांगोल तालुक्याचा नाव या दिल्लीच्या संसद भवनात कधीतरी निघलं पाहिजे. हा संघर्ष काय मित्रांनो एक दिवसासाठी नाहीये. जोपर्यंत या गोरगरीब माणूस या सांगोल तालुक्यातला खासदार म्हणून जात नाही तोपर्यंत हा संघर्ष चालू राहील. आणि याच काठीने घोंगडेच्या या पोळच्या काच मी संसद भवनात एक दिवस निश्चित जाणार आहे. आज येईल, उद्या येईल, 10 वर्षांनी येईल, 5 वर्षांनी येईल. निश्चितपणानं सांगतो या पुढील काळात एक ना एक दिवस या सांगोल तालुक्याचा खासदार म्हणून सर्वसामान्य कुटुंबातला माणूस गेला पाहिजे, ही माझी प्रामाणिक भावना आहे. अरे आपण काय म्हणतो की हे लोक असे करतात, प्रस्थापित मारतात, रात्रीचे उडवतात. अरे किती दिवस तुम्ही घाबरणार आहे? मी रात्रीचे 12-1 वाजेपर्यंत प्रत्येक तालुक्यात प्रचाराला जातो. आजपर्यंत कोणी हात लावला नाही आणि मला हात लावू द्या. माझा बाळू मामा, माझी माय काय देवीवर बघते, त्या प्रामाणिकपणे लढतोय. ते माझ्या बरोबर अर्ध्या रात्रीसाठी असतात तिकडं की बाबा याचं संरक्षण झालं पाहिजे. मी पोलीस प्रोटेक्शनची मागणी केली, मला चिन्ह तुतारी मिळालं. मी म्हटलं की साहेबांना मला पोलीस प्रोटेक्शन द्या, माझ्या जीवाला धोका आहे. पण पोलीस प्रशासनानं वरच्या सरकारचा दबाव द्या, फडणवीस साहेबांचा दबाव ऐकून मला पोलीस प्रोटेक्शन दिलेलं नाही मित्रांनो. म्हणजे आमच्यासारख्या जर सर्वसामान्य उमेदवारावर जर ही वेळ येत असेल तर तुमच्यासारख्यावर रोज किती वेळेस अत्याचार होत असतील याचा मी जेव्हा विचार करतो त्यावेळेस खूप मनाला दुःख वाटतं की मी एक लढणारा माणूस, माझ्यावर एवढा अन्याय शासन करतोय. एक पोलीस, मी फक्त मागणी काय केली, मला एक गणदारी फक्त पोलीस द्या. कारण रात्री अपरात्री मी प्रचार करतो तर त्यांनी
त्यांनी मला पोलीस प्रोटेक्शन दिलं नाही मित्रांनो. जाऊ द्या, म्हणजे तुमच्यावर दिवसात किती वेळेस अन्याय अत्याचार इथले प्रस्थापित पुढारी प्रस्थापित पक्ष करत असतील याची मला जाणीव झालेली आहे. आणि फक्त काय मी मतासाठी आलेलो नाहीये. 5 वर्ष तुमचा सालगडी म्हणून मी काम केलेलं आहे. जवळच्या बऱ्याच लोकांचे मी नावासकट नाव घेऊ शकतो. तिथे जे काय बसलेले आहेत किंवा दुकानदार आहेत प्रत्येकाचं नाव मी घेऊन सांगू शकतो की हा माणूस आहे. माझं गाव काय लांबचं नाही, गिरडीगावचं आहे. इथनं मी रोज सांगोल्याला जातो. माझे प्रत्येक इथल्या दुकानदाराबरोबर चांगले संबंध आहेत आणि 1 रुपयाची कुणाची उधारी कधी ठेवली नाही. तुम्ही गिरडी जावा, जवळ्यात जावा, सांगोल्यात जावा, इंजिनियर रामचंद्र गुटुंबड्याची कुणाची रुपयाची उधारी आहे का विचारा. अरे इथले प्रस्थापित नेते काय करतात, त्या इस्त्रीवाल्यापासून जे यांच्या उधारी येत्या, मग तुम्ही नेतं नुसतं त्याला म्हणता आणि त्याच्या मागं पळता. अरे तो माणूस तुम्हाला संपवतो. अरे तुम्ही 10 रुपये इस्त्रीवाल्याचे देऊ शकत नाही आणि तुम्ही नेते म्हणून टाचचे कपडे घालून फिरतात. मी काय कुणाला वैयक्तिक टीका करत नाही. हे मी एक सांगतोय की प्रत्येकानं ज्याचा त्याचा व्यवसाय, अरे जो व्यवसाय करतो त्याला मदत केली पाहिजे. त्याचे 2 रुपये त्याला मिळतात, त्याच्यावर त्याचं घर चालतं, तर त्याची उधारी इथले नेते ठेवतात. म्हणजे मला काही दिवसातच कळलं की बाबा नेत्यांच्या भरपूर उधारी आहे. अरे का मी म्हणतो, एखादा सर्वसामान्य कुटुंबातला दुकानदार असेल त्याचं दुकान चालू द्या. आणि इथनं पुढच्या काळात आता मी जास्त बोलणार नाही कारण वेळ खूप कमी आहे. तर मी आज फोटो आमच्या आबासाहेबांचा दैवत म्हणून लावलेला आहे आणि ते दैवतच माझ्यासाठी आणि गोपीनाथ मुंडे साहेब पण माझ्यासाठी दैवत आहेत. मी 2019ला आबासाहेबांकडे गेलो होतो कामानिमित्त आणि आबासाहेब मला म्हणले की इंजिनियर तुमच्यात एक स्पार्क आहे, तुमच्यात एक ठिणगी आहे, ती ठिणगी तुम्ही कमी होऊ देऊ नका आणि त्या ठिणगीच्या जोरावर तुम्ही इथनं पुढच्या काळात या जिल्ह्यामध्ये या तालुक्यात चांगलं काम करू शकता. म्हणजे ही मला आबासाहेबांनी 2019ला दिलेला संदेश आहे. म्हणून त्या संदेशाच्या जीवावरच मी पण एवढे सगळे चाल ठेवतोय. आम्हाला सर्व कळतंय, काहींना दबाव आहे, काहींना पक्षाचे आदेश पाळावे लागतात. पण मी स्पष्ट सांगतो, तुम्ही पक्षाचा आदेश पाळा पण गपचिप इकडं 8 नंबरच्या तुतारीचा कार्यक्रम चालू द्या. मी एवढं सांगू शकतो. आणि तुम्ही मला 24 तासात कधी फोन करू शकता, माझा फोन चालू असतो. तुम्हाला माझ्याकडून कलेक्टर ऑफिस, प्रांत ऑफिस, तहसील ऑफिस, कमिशनर ऑफिस, मंत्रालय इथपर्यंत सर्वच्या सर्व जे काही तुमचे प्रश्न असतील ते मी सोडू शकतो. तुम्हाला दिसत असेल की बाबा हा धनगरी वेशात आलाय, माझ्याकडे कमिशनरचे नंबर आहे. मी कलेक्टरला कधी पण फोन करू शकतो. म्हणजे ही पॉवर आहे आपल्याकडे. म्हणजे लोकांचे प्रश्न काय तेवढ्याला वर जात नाहीत पण तेवढ्यापर्यंत आपण काम करू शकतो एवढी तुम्हाला विश्वास देतो. आणि प्रस्थापितांसाठी किती दिवस तुम्ही त्यांच्या चटया उचलणार आहे, त्यांचे पॉम्पलेट वाचणार आहे, किती दिवस तुम्ही त्यांच्यासाठी तुमचं आयुष्य घालवणार आहे. आणि कधीतरी विचार करा की सर्वसामान्य घरातला मुलगा 31व्या वर्षी खासदार की 2री टर्म आहे माझी. गेल्या वेळेस पण उभा राहिलो पण त्यावेळेस काही लोकांचा जास्त प्रतिसाद नव्हता, तरी पण मी 2-3 हजार मतं घेतले. त्यावेळेस नाही म्हणलं तर मला लाखाच्या वर मतं मिळणार आहेत, 100% सांगतो. आणि लाख मतं मिळले म्हणजे तालुक्यात आमदार कुणाला करायचं, जिल्हा परिषद सदस्य कुणाला करायचं, ग्रामपंचायतीला सदस्य कुणाला करायचं, हे आम्ही सगळे आमचे जे काही टीम आहे, आमचे मावळे तर सुनीलभाऊ बसले, पांडण आहेत, सगळे मावळे ठरवणार आहेत या तालुक्याचा आमदार कुणाला करायचं, इथनं पुढचे जिल्हा परिषद सदस्य कुणाला करायचं, इथनं पुढच्या ग्रामपंचायतचे सदस्य आणि सरपंच कुणाला करायचं, हे आम्ही ठरवणार. कारण आमच्याकडे 1 लाखाचं वोटिंग आहे आणि ते तुम्हाला 7 तारखेनंतर दिसूनच येईल. लोकांना काय वाटतंय प्रस्थापितांना मत द्यायचं, त्यांना दिलं की बाद होतं, त्यांना दिलं की बाद होतं. इंजिनियरला फोन करून काम करताना बाद वाटत नाही, त्यावेळेस तुम्हाला निंबाळकर येत नाही, त्यावेळेस तुमच्याकडे पैसे वाटेल फोन उचलत नाही. फोन केला तर काय म्हणतात, साहेब बिझी आहे, साहेब PS संतोष साहेब बिझी आहे. साहेब काय करत असतो, हॉटेलमध्ये मस्तपैकी निवांत बसलेला असतो, एसीच्या गाडीत फिरतो, मुंबईला जातो, दिल्लीला जातो आणि फोन केला कामासाठी, साहेबांचंच काम आहे, साहेब बिझी आहे. मग कशाला तुम्ही खासदार केलं उभा राहतात? तुम्ही एकदा निवडून गेला की बिझी होता, मग कशाला इथं मतं मागायला तरी आमच्या लोकांना येतात.
करता. मी कधीच बिझी नसतो. तुम्ही माझा डायरेक्ट मोबाईल नंबर घ्या, मी तुम्हाला सांगतो 9673910250 आणि माझा कंटिन्यू 24 तास फोन चालू असतो. तुम्हाला अर्ध्या रात्री फोन करा, साहेब अशाची अडचण आहे थोडीशी, मी तुम्हाला सहकार्य पूर्ण करेल. निंबाळकर आणि मोहिते पाटील तुम्हाला नंबर देतात का बघा? अहो त्याचा पीए तुम्हाला नंबर देत नाही, तुम्ही त्याचा पाय धरला तरी नंबर देत नाही. नाही तुला देऊ शकत नाही, तू सारखा फोन करते. अरे म्हणजे तू कुणासाठी आहे? तू जे खासदार बनला, जो बनल तो कशासाठी आहे? तो तुमच्यासाठीच आहे. पण इथल्या काही एजंटला कामं दिली जातात. पक्ष आदेश. अरे पक्ष आदेश काय, ज्याचं त्याला स्वतंत्र आहे. आता मी यांच्या विरोधात काम करायला लागलो म्हणतात इंजिनियर बाद माणूस आहे, इंजिनियरला काय कळत नाही, इंजिनियर एवढा माणूस आहे. अरे ज्यावेळेस तुम्हाला आम्ही 3 पिढ्या मतदान केलं त्यावेळेस इंजिनियर चांगलं आहे, आणि आम्ही ज्यावेळेस आमचा अधिकार मागायला सुरुवात करतो त्यावेळेस इंजिनियर बाद आहे. तुम्ही पण प्रयत्न करून बघा. तुम्ही ज्याच्या मागे फिरता का नाही त्याच्या विरोधात एकदा ग्रामपंचायतीला उभा राहा. सुरुवातीला तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही त्याच्या मागे फिरता का नाही तो तुम्हाला खाऊ पिऊ घालतो, चांगलं बोलतो, हे चांगला 1 नंबर कार्यकर्ता. आणि तुम्ही ज्यावेळेस त्याच्या विरोधात ग्रामपंचायतीला उभा राहता का नाही ते जरा कडून पोरगे बरं का, बाद आहे. आणि 1 दिवसात बाद कसा झाला? त्याला काय ग्रामपंचायत सदस्य तू येऊ देत नाही का? तू 10, 15, 20 वर्ष होतो, त्याला एकदा तू विचार उभा राहिल्यावर काय म्हणतात तिले पोरग बाद आहे बरं का. मग 15 वर्ष तुला त्यानं मतदान केलं, त्याचा प्रचार केला, त्यावेळेस तो चांगला होता. आणि आता तो तुझ्या विरोधात त्याला पद पाहिजे म्हणून उभा राहिला तर त्याला तुम्ही एका दिवसात बाद करता. आणि हेच चालू आहे. इंजिनियरला तुम्ही बाद कराल पण इंजिनियरचा विचार हा कोण बाद करू शकणार नाही. अरे माझ्याकडे काय आहे? हे सगळं लोकांनी दिलेलं आहे. हे कपडे सगळे लोकांनी दिले आहेत, मोबाईल, गाडी बिडी सगळं 4 व्हीलर लोकांनी दिलेलं आहे. माझं स्वतःच काय नाही. हे इलेक्शन मध्ये लोकांनी पैसे दिले. अरे किती म्हाताऱ्या माऊलीने मला 200, 500 त्यांच्या खाऊच्या पैशातले मुलांनी पैसे दिलेले. मी खोटं बोलणार नाही, बांगडी अंगावर. आणि यातल्या पुढाऱ्यांचं एकाचा पण 1 रुपया घेतला नाही. कुठल्या पण तालुक्यातल्या माणसानं पुढाऱ्यांना सांगावं इंजिनियरनं तुमच्याकडून रुपया घेतलाय का? चल आम्हाला हे पुढाऱ्यांचे पैसे विषयत असले काय नको. सर्वसामान्यांचं काम करणार त्यांनी मला देणगी रूपानं दिलेले पैसे आणि त्याच्यावरती हे सगळे सभा आहेत. सांगण्याचा वेळ भरपूर झालाय. फक्त तुम्हाला एकच सांगतो, महामानव डॉक्टर भाई गणपतरावजी देशमुख साहेबांच्या विचाराने मी चालेल. माझं कुठं जरी चुकलं तर तुम्ही मला तिथं शिक्षा द्या. आणि बहुजनाचे कैवारी गोपीनाथ मुंडे साहेबांनी पण शून्यातलं रथ निर्माण केला आणि ते केंद्रीय मंत्रिपदापर्यंत केलं. भविष्यात आपल्याला उज्ज्वल भविष्य आहे. आपण एज्युकेटेड आहे, इंग्लिश बोलू शकतो, दिल्लीला जाऊ शकतो, बाहेरच्या देशात जाऊ शकतो. तसे भुरटे पुढारी आहेत, त्यांना इंग्लिश काय येत नाही. ते फक्त असंच पैसे देऊन निवडून येतात. ते संसदेत तोंड पण उघडत नाहीत, जातात फक्त मजा मस्ती करून इकडे रिटर्न येतात. पाण्याचं काय पडलेलं नाही त्यांना काय 5 कोटीचा निधी येतो दरवर्षी. 5 वर्षाचे 25 कोटी रुपये त्यांना कशाचं पाण्याचं आणि तुमच्या जनावरांचं पडलेलं आहे. काय तुमचे जनावर उपाशी राहिले तरी त्यांना काय अडचण आहे? त्याला 25 कोटी आले ना, 5 वर्षाला एका खासदारावर 25 कोटी येतात. त्याला पैसे भेटले तो पैशावर काय पण करतो. पण तुमचं जे काय दैनंदिन जीवन आहे ते मी पण जगतोय, मी पण बघितलंय, मी पण अनुभवलंय. माझे वडील कधीच ग्रामपंचायतीला उभं राहिले नाही, अजून कधीच आमदारकीला उभं राहिले नाहीत. अहो ग्रामपंचायत कुठल्याच इलेक्शनला उभं राहिले नाहीत. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य तुमच्यातली भीती पहिल्यांदा काढून टाका की असाच पैसे लय लागतात. अहो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठं संसदेत संविधानात लिहिलंय का खासदारकी करायला 2 कोटी रुपये लागतात, 1 कोटी लागतात, 5 कोटी लागतात? कुठं लिहिलंय दाखवा. मी फक्त 25,000 रुपये अर्ज भरला, बाकीची यंत्रणा लोक देतात. सगळे पॉम्पलेट वगैरे सगळे लोकच, जिकडे जाईल तिकडे. आज 6 तालुक्यात प्रचार करून आलो. त्यामुळे भीती आहे ना, कोणतं प्रेशर टाकल हे करल. अरे तुमचं घर चालवत नसतंय कोण. प्रत्येकाला पद पाहिजे, प्रत्येकाला खुर्ची पाहिजे. प्रत्येकाला वाटतं मी भावी आमदार, मी फिक्स आमदार, मी आधी आमदार, मी कधी तर 10 वर्षांनी आमदार होईल. आणि तुमचं काय, तुम्ही चटे उचलायचे का फक्त? म्हणजे मला टीका नाही करायची, पण जोपर्यंत स्वाभिमान तुमचा जागरूक होणार नाही तोपर्यंत तुम्हाला न्याय मिळणार नाही. आणि मी न्यायासाठी हे करतोय, मी काय कुणाच्या दलाली आणि चमचागिरीसाठी बोलत नाही. त्यामुळं 8 नंबरच्या तुतारीवर तुम्ही
तुम्हाला मी एक मताची भीक मागतो की मला 8 नंबरच्या तुतारीवर जेवढं गपचिप कारण गपचिपच बोलायला लागेल, कारण सगळे पक्षाला बांधले, सगळ्यांचा कुठला तर नेता पक्ष ठरलाय, त्यामुळं गपचिप नेत्याला म्हणायचं आहे तुझ्या मागं, पण इंजिनियर साहेबांच्या 8 नंबरच्या तुतारीवर तुम्ही गपचिप मारा आणि इथनं पुढच्या काळात मी आता हे इलेक्शनला विजय होणारच आहे, कारण गपचिपवरच सगळ्या तालुक्यात मी सांगून आलो. 6 तालुक्यात एवढं सांगितलंय, नेत्याला म्हणायचं मी तुझ्याच बाजूने आणि गपचिप इंजिनियर साहेबांना मतदान करा, तुमचा सालगडी म्हणून 5 वर्ष काम करण्याची मला संधी द्या. आणि धन्यवाद, तुम्ही माझं ऐकून घेतलं एवढ्या रात्री, पण माझ्याकडून काही त्रास झाला असेल तर मी माफी मागतो आणि मला कधी पण या चौकात तुम्ही भेटा आणि तुमचं काम सांगा. तिथनं पुढच्या काळात आपलं हे नातं असंच राहील. तुम्ही कुठल्या पण पक्षात काम करत असा, मी पक्षाचा कधीच विचार करत नाही, तुमचं काम होणं महत्वाचं आहे. आणि जय मल्हार, जय इंडिया, जय शिवराय, जय भीम, धन्यवाद. आपल्या चॅनेलवर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.